कधी विचार केलाय की एखादी अगदी साधी रोजच्या वापरातली वस्तू आपल्याला मानवी स्वभावाविषयी किती मोठं सत्य सांगून जाऊ शकते? आज आपण अनंत काणेकर यांच्या एका अशाच प्रसिद्ध निबंधावर नजर टाकणार आहोत, जो एका छत्रीच्या माध्यमातून आपल्या मनातील अदृश्य तुरुंगांबद्दल बोलतो. चला यात जरा खोलवर शिरूया. तर कथेची सुरुवात होते एका मोठ्या विचित्र खरेदीने. लेखकाने फक्त 12 रुपयांना एक छत्री विकत घेतली. जरा विचार करा, जुन्या बाजारात सुद्धा जिथे चांगली छत्री 20-25 रुपयांच्या खाली मिळत नाही, तिथे ही एवढी स्वस्त छत्री आली तरी कुठून? साहजिकच आहे. पहिला प्रश्न मनात येतो की एवढी स्वस्त का? असं काय होतं या छत्रीमध्ये की तिची किंमत इतकी कमी होते? याच प्रश्नामुळे या साध्या खरेदीमागची उत्सुकता आणखीनच वाढते. आणि मग आपल्याला उत्तर मिळतं. दुकानदाराने लेखकाला स्पष्टपणे बजावलं होतं की अहो, ही छत्री घेऊ नका, ही तुटकी आहे, याच्यामुळे सगळं पाणी अंगावर येईल. आता तर हे प्रकरण आणखीच विचित्र वाटतं, नाही का? म्हणजे माहीत असून सुद्धा लेखकाने ती खराब छत्री विकत का घेतली असेल? तर या पहिल्या भागात आपण बघूया की ही छत्री इतकी विचित्र का होती. गंमत म्हणजे लेखकाला मुळात छत्री वापरणंच पसंत नव्हतं, पण जेव्हा त्यांनी ठरवलं की छत्री घ्यायचीच, तेव्हा त्यांनी मुद्दाम बाजारातली सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात तुटकी छत्री शोधून काढली. आता खरी गंमत बघा. लेखक म्हणतात की त्या छत्रीत 1000 दोष होते, पण ज्या कामासाठी त्यांनी ती विकत घेतली होती ना, तो उद्देश मात्र अगदी 100% सफल झाला. मग तो नेमका कोणता उद्देश होता जो एका तुटक्या छत्रीने पूर्ण केला? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट निबंधाच्या गाभ्याकडे घेऊन जातं. आता ही गोष्ट फक्त एका छत्रीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती एका मोठ्या सामाजिक सत्याचं प्रतीक बनते. इथेच सगळा उलगडा होतो. काणेकर म्हणतात की आपला असा समज आहे की छत्री आपल्याला पावसापासून वाचवते, पण खरं कारण ते वेगळंच आहे. आपण छत्री वापरतो कारण पावसात जर कोणी छत्रीशिवाय फिरत असेल तर लोक त्याच्याकडे हा वेडा आहे की काय अशा विचित्र नजरेने बघतात. म्हणजे आपण पावसापासून नाही तर लोकांच्या त्या जुजमेंटिंग नजरेपासून वाचण्यासाठी हा सगळा खटाटोप करतो. आणि त्यांचा हा मुद्दा तेव्हा अधिक स्पष्ट होतो जेव्हा ते छत्रीचे तोटे सांगतात. खरं तर बघा ना, छत्री असूनही आपण भिजतोच. उलट ती हरवण्याचा, मोडण्याचा किंवा वाऱ्याने उलटी होण्याचा त्रास तर वेगळाच. मग जर फक्त भिजण्यापासून वाचायचं असेल तर एवढा सगळा मनस्ताप कशासाठी? बरोबर ना? छत्रीचं हे उदाहरण आपल्याला एका खूप मोठ्या विचाराकडे घेऊन जातं. तो विचार म्हणजे आपण आपलं आयुष्य स्वतःसाठी किती जगतो आणि इतरांच्या मान्यतेसाठी किंवा इतरांना काय वाटेल यासाठी किती जगतो. लेखक इथे एक धक्कादायक दावा करतायत. त्यांच्या मते आपण आपल्या आयुष्यातल्या 100तल्या 90 गोष्टी स्वतःच्या आनंदासाठी किंवा गरजेसाठी नाही, तर केवळ इतरांसाठी करत असतो. तो करतो म्हणून मी, आणि मी करतो म्हणून तिसरा कोणीतरी. आणि हेच पटवून देण्यासाठी काणेकर एक अशी काही भेदक उपमा वापरतात जी थेट काळजाला भिडते. ते विचारतात की जर आपण विचार न करता केवळ दुसऱ्यांचं अनुकरण करत असू तर एकामागे एक खड्ड्यात उडी मारणाऱ्या मेंढ्यांमध्ये आणि आपल्यात काय फरक उरला? तर मुद्दा हा आहे की आपण अनेक गोष्टी अशा करतो ज्यातून ना आपल्याला आनंद मिळतो ना दुसऱ्याचा काही फायदा होतो. मग विनाकारण स्वतःच्या जीवाचा कोंडमारा का करायचा, हा लेखकाचा मूळ प्रश्न आहे. आणि इथूनच लेखक त्यांच्या निबंधाच्या मुख्य संकल्पनेवर येतात, ती म्हणजे मनाचे पिंजरे. हे असे पिंजरे आहेत जे आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांनी आपल्याला अगदी घट्ट जखडून ठेवलेलं असतं. तर मनाचे पिंजरे म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या सामाजिक आणि मानसिक चौकटी आहेत ज्यांच्यात आपण स्वतःला अडकवून घेतो. लेखकाच्या मते खरी क्रांती जगाला बदलण्यात नाही, तर ती आधी आपल्या मनातले हे पिंजरे तोडण्यात आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर मोठ्या सामाजिक बदलांची सुरुवात ही वैयक्तिक स्वातंत्र्यापासून होते. आधी स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला या अदृश्य बंधनातून मुक्त करायला हवं. चला तर मग या क्रांतीची सुरुवात करायची कशी? लेखक गमतीशीरपणे पण अत्यंत गंभीरपणे आपल्याला एक मार्ग सुचवतात. आणि ह्या क्रांतीची सुरुवात होते त्याच वस्तूपासून जिथून ही सगळी चर्चा सुरू झाली होती, छत्री. तर ही क्रांती छत्रीपासून सुरू कशी करायची याचं उत्तर काणेकर एका मजेशीर गणितातून देतात. विचार करा, पावसाळा असतो साधारण 120 दिवसांचा. त्यातले निम्मे म्हणजे 60 दिवस तर पाऊसच नसतो. गेले. उरलेल्या 60 दिवसांतला रात्री पडणारा पाऊस, आपण घरात असतो ते दिवस, आणि अगदी तुरळक सरींचे दिवस वजा केले की शेवटी काय उरतं? तर फक्त 4 दिवस,
जेव्हा खरोखर मुसळधार पावसासाठी छत्रीची गरज भासते. आणि या गणिताचा कळस म्हणजे त्या 4 दिवसात जेव्हा छत्रीची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा ती असूनही आपण ओलेचिंब होतोच. म्हणजे ज्या कामासाठी छत्री घेतली ते कामच ती धड करत नाही. आणि म्हणूनच या सगळ्या तर्काच्या शेवटी लेखक एक घोषणा देतात. ही केवळ एका वस्तूच्या विरोधातली घोषणा नाही, तर ती सामाजिक दबावाच्या आणि निरर्थक परंपरेच्या प्रत्येक प्रतीकाच्या विरोधात आहे. छत्री हे फक्त एक उदाहरण आहे, एक प्रतीक आहे. हा निबंध आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या आयुष्यात अशा किती छत्र्या आहेत ज्या आपण केवळ लोकांच्या नजरेसाठी सांभाळत आहोत. असे कोणते पिंजरे आहेत ज्यात आपण स्वतःला अडकवून घेतलं आहे? यावर नक्की विचार करायला हवा.